श्री संतोष धुरी वरळी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत। त्यांचे मी भारतीय जनता पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। गेल्या 11 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या प्रकारचा विकास या मुंबई शहरामध्ये मुंबई नगरीमध्ये घडवून आणलेला आहे, क्रांतिकारक अशा प्रकारचे परिवर्तन या मुंबई शहरात घडवून आणलेले आहे। त्यामध्ये अटल सेतू, मेट्रो, कोस्टल रोड आणि ज्या विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष धुरी प्रमुख होते, त्या वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं त्याच दक्षिण मुंबईमध्ये घर निर्माण करून देण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। आणि वरळीतल्या दक्षिण मुंबईतल्या मराठी माणसाला त्या दक्षिण मुंबईतून हद्दपार होण्यापासून रोखण्याचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। आणि ज्या मराठी माणसासाठी इतकी वर्ष संतोष धुरीजी लढत होते, ज्या हिंदुत्वासाठी संतोष धुरीजी लढत होते, ते कार्य भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यावर प्रभावित होऊन आज त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। तसेच या ठिकाणी मुंबई शहरामध्ये हिंदुत्वाचा भगवा रंग हा टिकला पाहिजे, मुंबई शहराचा रंग हा बदलू दिला गेला नाही पाहिजे। आणि जर अशा प्रकारच्या काही जिहादी आतंकवादी ताकदी शक्ती जर मुंबई शहराचा ताबा घेऊ इच्छितात तर त्या लढाईमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सामील होऊन अशा प्रकारच्या सर्व आतंकवादी जिहादी देशविरोधी शक्तींविरुद्ध लढण्यासाठी आणि हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकवण्यासाठी संतोष धुरीजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे।